जेव्हा श्रवण यंत्र किंवा आपण कॉक्लिअर इम्प्लांट लावतो हं. तेव्हा त्या कर्णबधीर मुलाला ऐकायला यायला लागतं, पण त्या ऐकण्याला आपल्याला अर्थ द्यायला लागतो. म्हणजे बरोबर. जेव्हा तो आवाज ऐकतो तेव्हा हा आवाज कशाचा आहे हे त्याला ओळखता यायला पाहिजे. हं. तर त्याच्यासाठी आम्ही जेव्हा थेरपी घेतो त्याच्यात आम्ही स्टेप बाय स्टेप जात असतो, की पहिल्यांदा त्याचा श्रवण विकास करायचा आणि मग त्याला आधी वातावरणातले आवाज किंवा आजूबाजूचे आवाज ऐकवायचे. मग ते हळूहळू ते आवाज तो लक्षात ठेवायला लागतो. मग त्याच्यानंतर थोडं थोडं त्याचं म्हणजे त्याच्याकडनं आपल्याला रिस्पॉन्स यायला लागतो, की त्याचं बॅबलिंग चालू होतं. मग त्याच्यानंतर आपण त्याला छोटे छोटे शब्द इंट्रोड्यूस करतो. त्याच्यानंतर 2 शब्दाचं वाक्य आणि मग त्याच्यानंतर प्रश्न. तर हे आपल्याला थोडं स्टेप बाय स्टेप जावं लागतं. आणि जे आपण थेरपीमध्ये करतो, जर त्याला आपण स्पीच थेरपी दिली नाही तर त्याला ऐकायला येणार आहे, पण त्याचं कन्फ्युजन Process. होईल की हा आवाज कसला आहे, मला कुठल्या आवाजाला रिस्पॉन्ड करायचं आहे, किंवा ह्यांनी मला काहीतरी विचारलं आहे आणि त्याला मला उत्तर द्यायचं आहे. या सगळ्या गोष्टीपर्यंत आपल्याला त्याला न्यायचं असतं. तर त्यामुळे ही थोडी म्हणजे सायंटिफिकली किंवा आपण जी स्पीच थेरपी आपण जे म्हणतो ते मुलाला देणं मला वाटतं खूप गरजेचं आहे.